नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज व्हिडिओला सुरुवात खूप उशिरा केली. 9 वाजलेत, रात्रीचे 9 वाजले. आज सकाळपासून जास्त मी काही कुठलाच काही व्हिडिओ घेतला नाही. काही दुसरे कामं होते मला. आता वरती जायचं आहे 12 माळ्यावर. छोट्या बाळाचा बड्डे 1 वर्षाचा झाला आहे, त्याचा बड्डे तर बोलवलं आहे तिकडे. मग म्हटलं आता साहेब येत आहे, तोपर्यंत आलेत. खालीच आहे, त्याला काही कपडे वगैरे आणायला सांगितलेले मी त्यांना, कारण माझं काही कुठं बाहेर जाणं झालं, मला दुसरे कामं होते जरा. मग ते घेऊन आलेत, आता जाते वरती. आणि मला घ्यायचा होता व्हिडिओ की सामान जे आणून ठेवलं रात्री मी स्मार्ट बाजारचं, ते अजून मी खोललंच नाही, तसंच आहे. भांडी वगैरे लावली बघा, टप तिकडे ठेवले जाळी. आणि म्हटले सामान वगैरे दाखवा घ्या. तर ते बोलले मला मी येतो, तयार हो पटकन, लवकर जाऊन येऊया, त्यांना आणि दुसरे काही काम आहेत. मग ठीक आहे म्हटलं, वरती जाऊन येते आणि त्यानंतर व्हिडिओ घेते, दाखवते रात्री काय काय खरेदी केली. काय थोडं थोडं म्हणतं, मी बोलले थोडंसंच घेईन, पण कशाचं एकदा गेलं ना ताई, खरंच आहे. म्हणजे मी नको ते आणलंच नाही आहे, जे पाहिजे तेच आणलं गरजेचं, की लवकर लवकर नको जायला म्हणून. तर घेऊन आलेत, आता वरती जाऊन येते. 10 मिनिटाचंच काम आहे. केक वगैरे त्यांनी 7:30लाच कट केला आहे, पण साहेब येता येता इतका वेळ गेला. बाजूची रोहिणी वगैरे सगळे जाऊन आलेत. त्यांना म्हटले तुम्ही जा, मी नंतर जाते, कारण साहेब असल्याशिवाय मी काही कुठं निघत नाही. तर चला ठीक आहे, वरती जाऊन येते. आणि ते आलेत साहेब बाहेर. आवाज काय आणले, कुठले कपडे वगैरे आणले मी बघते आणि तुम्हाला दाखवते. आलेत साहेब. छोट्याला ना आवाज देत देत येतात, म्हणजे मला लगेच कळतं का आलेत म्हणून. आलेत, काय घेऊन बघूया आता. काय काय आणलं दाखवा. हां, हे बघा. साहेबांना असं येताना माझं असं हे घेऊन या, ते घेऊन या. कपडे घेऊन आलेत. कसे आणले काय बघूया, दाखवते मी तुम्हाला. हे काय काय आणलं साहेब. तर बघा, बाळाला असे ते कपडे घेऊन आले छोटे. आणि मी बोलले असा कलर आणि असे एवढे सॉफ्ट का आणले. तर बोलता तर चांगले, तर चांगल्या ब्रँडचे, पण गरमीसाठी त्याला असे. त्यांनी बघा किती विचार करून घेतलेत कपडे. पॅन्ट शर्ट आहे. चला आता जातेत, वरती जाऊन येते. झाला पहिला वाटलाच त्याने पण सगळे आले पण, आणि त्याला बघितलं पण नव्हतं ना, नेमकं झोपलो. छान आहे, मी बघितलं एकदम मस्त. मी पण आज नाही, आम्ही बघितलं. तर ताईंना आता वरती जाऊन आले. मी काय कुठलं शूट नाही घेतलं वरती. त्यांनी जेवण वगैरे पण जबरदस्ती जेवायला लावलं आम्हाला. बाकीच्यांना नॉनव्हेज होतं, आम्ही व्हेज खाल्लं दोघांनी. त्यांनी दोन्ही पण ठेवलेलं, कोण खातं कोण नाही. तर छान वडे वगैरे, तळलेले वडे, काळा वाटाणा भाजी आणि जिरा राईस वगैरे, बरंच असं कोशिंबीर, सोलकडी असं छान ठेवलेलं व्हेज लोकांना. तर ठीक आहे, आता आलेत घरी. आता तुम्हाला दाखवते मी स्मार्ट बाजारचं काय काय सामान आणले ते. आणि मग लगेच ते वेळ आहे तर भरून वगैरे ठेवायला होईल मला. तर चला आता दाखवते. तर ताईंनो, आता तुम्हाला दाखवते मी सामान काय काय आणलंय ते. आणि ते सगळं आता किती वेळ होईल भरायला माहिती नाही, पण बघा सुरुवात करते. पहिली आपलं, बरेच टाइम मला विचारता तुम्ही मीठ कोणतं वापरतात ना. मग आपलं हे टाटाचं आहे रॉक सॉल्ट, हिमालयाचं रॉक सॉल्ट असतं, खूप छान असतं हे, म्हणजे आपल्यासाठी हेला चांगलं आहे. आणि हे देवाचं तेल, जे आता मी 2 महिन्यापासून वेगळं आणते, ओम शांती साधना. मागच्या वेळेस वेगळं आणलं आणि आता भेटलं नाही म्हणून हे आणलं तिळाचं तेल. हे घ्यावं लागलं, कारण ते कधी कधी स्टॉक नसतोय. आता यावेळेस गुलाबच आणलायत मी, कारण उद्यापनापासून गुलाबच्याच पिशव्या चालू होत्या, कारण संपलेलं तेल माझं. 2 डबे आणलेलं, लाडूला वगैरे गेलेलं. गुलाबचा डबा आणलाय 5 किलो लिटर काय असतंय ते, कधी कधी लिटरच असतोय ताई ना, किलो नसतोय डब्बा. हा मला वाटतं काहीतरी 980चा वगैरे येतो. किती जाता म्हणजे प्रॉपर किंमत लक्षात नाहीये, कारण डिस्काउंट वगैरे लिहिला असतो. पण 900 पर्यंत पकडून चला, 900ला भेटतो. आणि सुरती कोलम आणले ती, ठीक आहे. ते 9 किलो येतो. ते का आपण काढून देतो, वजन जेवढं भरतं तेवढं तर लेबल लावतात. 9 किलो आणि वरती काहीतरी ग्रॅम आहेत असे. हे सुरती कोलम झाले. आणि शेंगदाणे आणले ते. शेंगदाणे आपल्याला खूप लागतात, मला बरेच नाही बोलतात शेंगदाणे तुम्ही जास्त खातात, पण आपल्या घरात लागतातच. 4 किलो शेंगदाणे आणले ते. 125 रुपये किलो होते. मागच्या वेळेला आणले तेव्हा 117 होते, आणि आता 125 होते. कम्फर्ट आणलेत, जास्त डिस्काउंट नव्हता ह्या वेळेला, कमीच डिस्काउंट होता. आणि हे सगळ्या डाळी ह्या वेळेला मी
चांगल्या दिसल्या स्वच्छ म्हणून मी खुल्या घेते आणि ते पॅकेटवालेच घेते. पण पॅकेटमध्ये यांच्यामध्ये जवळजवळ 50, 60, 70 रुपयाचा असा फरक येत होता किलो मागे. मग म्हटले कशाला काय हरकत नाही, चला सुट्ट्याच घेऊया. आणि मी थोडंसं तेजपान लवंग वगैरे असं टाकून ठेवत असते. तूर डाळ आहे 1.5 किलो, मूग डाळ आहे 1.5 किलो आणि हे छोले अर्धा किलो घेतले. आणि डबल आले, पहिले मी घेतले ते पॅकेटवाले बघा आणि मी रिटर्न करायला लक्षात नाही राहिलं. आणि हे अर्धा किलो आहे आणि हे पॅकेटवाले डबल आले. चला हरकत नाही, यासाठी लागतात. मूग 1 किलो घेतले, जरा डोसे वगैरे बनवतो तुम्हाला माहिती आहे, डोस्यांसाठी मूग लागतात. अजून अर्धा किलो जिरा आहे म्हणून मी 1/2 किलोचं पॅकेट घेतलंय. ही छान असते या शेवाचे ना, शेवया भाजलेल्या खूप छान असतात. खीर एकदम मस्त होती त्याने. रवा 1 किलो एक फ्री असतो, पण मी 1च किलो घेतला. एवढं काय कोण जास्त खात नाही. व्हील पावडर आपली फरशी पुसायला, बाथरूम धुवायला. आणि रिनची का आणली, आता मी साहेबांचे कपडे घरीच होते किती दिवस झाले. एरियलचं लिक्विड आणि ही थोडीशी रिनची पावडर जर टाकली भिजत तर कपडे स्वच्छ होतात, ते वेगळे ठेवते. आणि खाण्यामध्ये यावेळी जास्त मी काहीच आणलं नाही, फक्त 3 बिस्किटचे पॅकेट आणले. मागच्या वेळेस ताई बोलली एक की किती बिस्किट वगैरे का सासूबाईला द्यायचे होते त्यावेळेला म्हणून ते आणलेले. आणि आता कसं घरात कोणी राहतच नाही खाण्यासाठी. निंबार आता काय गावी जाणार नाही कोणी लगेच, म्हणून माझ्यासाठीच आणले 2 पॅकेट. 3 असतात, एकामध्ये 3 असतात. आणि लिक्विड ठेवले मी तिकडं, 2 लिटरचं लिक्विड आणलंय. मसूर डाळ पण आणली अर्धा किलो. तर यांना सगळ्यांना मी लवंग वगैरे टाकून ठेवणार. हे आपल्याला मला लागतात ऑडिओ कॉपीचे पेपर दीदीला चपात्या वगैरे रॅप करून द्यायला. थांबा कोणीतरी आलंय, बघूया मला कोण आलंय. आणि हे 2 मुगाचं आणि उडदाचं पापड हे ठेवले. साहेब आले होते, काळी कडी ठोकतायत, मला उठावं लागलं पुन्हा. हे बघा व्हॅनिश, व्हाईट कपड्यासाठी व्हॅनिश. आणि झाडांचं खत भेटलं स्मार्ट बाजारमध्ये, पहिल्यांदाच दिसलं आम्हाला. तर आम्ही बघा 2 पॅकेट आणले. एकावर एक फ्री होतं, पण ताईनं एकावर एक फ्री होतं खत म्हणून हे साईडला ठेवते. जरा कंडिशनर, मामाचं कंडिशनर लागतं मला. यश आणि आम्ही दोघं मामाचं शॅम्पू आणि कंडिशनर वापरू. शॅम्पूच्या 2 बॉटल आहेत म्हणून कंडिशनर फक्त आणलंय. पॉन्ड्स मोठा एक घेऊन आले. इमर्जन्सी धना पावडर लागते कधीतरी, आता केली नाहीये मी. तर धने आहे पण भाजायला आणि करायला वेळ नाही भेटत आहे. धना पावडर, नारळ आणले 40 रुपयाला नारळ झाले ताईनं. 1च नारळ आणलं मी, सुकं खोबरं आहे घरात. मेथी जी मला लागते भिजत घालायला मेथी आणली. सफेद तीळ आहे अजून, पण तरी मी थोडेसे आणले. ही एक आमचूर पावडर आणली. एव्हरेजचा चिकन मसाला, आणि मटन मसाला असतो, पण हे मी आपल्या भाज्यांना वापरते, कडधान्याला वापरते, चांगलं असते, छान होते ते. धना पावडर एकावर एक फ्री होती ताईनो म्हणून एक घेतली. आणि धना डाळ आणि थोडीशी कोल्हापुरी ठेचा लागतो आपल्याला घरामध्ये. साहेबांना ते ठेचा बनवून देतो, तुम्हाला माहिती आहे. चेपले सांग हे शिलाजीचं आपलं ब्लॅकवालं कोलगेट असतंय, खूप चारकोलचं. हे खूप छान असतंय, घरात हेच लागतं सगळ्यांना. गूळ पावडर मी जे चहामध्ये सकाळची घेते, गूळ पावडर. आणि अजून बाकी दाखवायचंय पण सांगते. सामान झालं 8,400 काहीतरी आहे, पण 2,500च्या खरेदीवर 1 किलो साखर देतात. मग आता काय 2,500 झाले, पण आपले 8,000 झाले ना, तर 3 किलो साखर भेटली. ठीक आहे, जे आहे ती एवढी महिनाभर जाते आपल्याला. आता हा 9 रुपये किलो पडते ना, 9 रुपये किलो देतात आपल्याला ती, बरोबर. फ्री म्हणजे 9 रुपये किलो देतात. आलं लसूण पेस्ट, अद्रक आणि लसूणची वेगळी वेगळी घेतली, एकावर फ्री होत्या. कुठली पण घ्या. काथा आता आहे, पण तरी 102 आणून ठेवले. हे थोडेसे गरम मसाले जे मला पाहिजे होते जरा, ते मी थोडे थोडे आणले. ते जे घरातले संपलेले तेच आणले. लागणार आहे गरम मसाला वगैरे करायचा, पण थोडेसे आहे. जे कमी वाटत होते तेवढेच हे मसाले घेऊन आले. हे झाले. आणि मटकी आणली. यशला कडधान्य आवडतं, अर्धा किलोचे वेगवेगळे घ्यायचे, 2 पॅकेट आणले. यशला आवडतं. हा कलर मी लावते म्हणून मला कलर आणलाय. साहेब थोडा बरगंडी लावतात, गार्नियरचाच लावतात, पण बरगंडीमध्ये लावतात. आणि हे बेसिंग मध्ये बघा, ही
तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तुमच्याकडे सगळ्यांकडे असेल. बेसिंगमध्ये टाकते मी, 8-10 दिवसाहून एकदा टाकते, म्हणजे बेसिंग घेऊन क्लीन होऊन जातं. कान साफ करायसाठी एरियलचं लिक्विड 4 लिटर आहे, 614 रुपयाला ना, 614 रुपयाला 4 लिटर भेटलं होतं. थोडा डिस्काउंट होता याच्यावर. फ्रंट डोअरचं आहे आपलं, थोडासा डिस्काउंट होता बघा. 4 लिटर आहे हे, 614 रुपयाला भेटलेलं. भरपूर जड झालंय. आणि आलाची मोठी बॉटलच नव्हती तिथे, आलाची मोठी बॉटल नव्हती. काळी बेरी वगैरे बघा इथं राहिले, इकडे सामान माझं. आलाची मोठी बॉटल नव्हती, पण आता ठीक आहे म्हटले 2 वेळच्या कपड्यांसाठी होऊन जाईल. छोटी आलाची रिंच आला आणलेत मी हे. आणि भांड्याचं लिक्विड आणले 2 लिटर, ते मी तिकडे ठेवलंय विमचं. तर आता हे असं झालंय सगळं आपलं सामान. आता हे सगळं मला भरायचंय. तर चला ताईंनो, आज एवढंच कमी सामान घेतलं मी, तरी मला याच्यापेक्षा पण कमी घ्यायचं होतं, पण गेलं असं वाटतं पुन्हा पुन्हा नको यायला, म्हणून जरा थोडंसं घेतलंय मी. ठीक आहे, असू द्या, चालतंय. आता साहेबांचे मला एक ताईने कमेंट केलेली, वाईट कपडे धुवा तुम्ही दाखवणार होता ना ताईनो, मी ते सकाळी इतक्या लवकर भिजत टाकते. जेव्हा मी उठते आंघोळीला पाणी काढते तेच गरम पाणी घेते पहिलं. त्यात रिंच आला, व्हॅनिश, एरियलचं लिक्विड आणि सर्फ एक्सेलची पावडर. आता रिंची आणली मी, पण सर्फ एक्सेल असते मागे आणलेली मी. ते सगळं टाकून मी 2 ते 3 तास कपडे भिजवून ठेवते ताईनो. इतक्या सकाळी सकाळी कसं आपण लगेच मी बाथरूम मध्ये कॅमेरा नाही दाखवू शकत, पण दाखवेल एखाद दिवशी, नक्की दाखवेल. तर चला ठीक आहे. आणि हे आणलेत ना तुम्ही खायचं बघा. यांनी साहेबांनी मला तिथे आवळा कॅन्डी घेतली, जी हानीमध्ये असं म्हणजे मधामधली येते. गोड मला जेवल्यावर गोड खायला लागतं. मी साखर गुळ काहीतरी जेवल्यानंतर 2 टायमाला काहीतरी खावंच लागतं, तसं मला बेचैन होतं. मी कुठे पाहुणे ठिकाणी जरी गेले तरी मला गोड खायला लागतं. आणि हे रामबंधूचं मी मिरचीचं लोणचं आणि आंब्याचं लोणचं आणले. जे दीदीला आता थोडंसं डब्यावर द्यायला लागतं चटपटीत जरा. तर आजीने दिलेलं आहे, गावचं आहे, पण हे पण थोडंसं वेगळं लागतं तिला. साहेबांनी खास माझ्यासाठी घेतले, कारण त्यांना माहिती मी गोड खाते ना. तर चला, हे बघा आता हा सगळा एवढा पसारा मला वेगळा वेगळा करून भरून ठेवायचा आहे एकदम. आता सगळं जिथे तिथं करावं लागेल. डबे तर उद्या सकाळी घरी पण वेगळा करून ठेवते, फक्त 2 टप्प्यांमध्ये. बाकीचं मी काय आहे ते साबण लिक्विड वगैरे वेगळं करते, आणि जे कडधान्य जे खायचं सामान आहे ते सगळं थोडंसं वेगळं करून ठेवते. तर चला आता ताईंनो, हे सगळं करते बाजूला. तर चला ताईंनो, आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. आणि साड्यांच्या व्हिडिओला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं, तो व्हिडिओ एकदम म्हणजे छान कमेंट केल्या तुम्ही, एकदम सुंदर असं छान मस्त छान कमेंट केलं, भारी वाटलं. बऱ्याच ताईंनी सजेस्ट केलं, ही साडी ठेव, तुला ती साडी ठेव. मला तर कलर पण कधी कधी लक्षात राहत नाही. कोण बोली चिंतामणी कलर आहे, कोण बोलते कोणता बॉटल ग्रीन कलर आहे, मला काही समजत नाही इतकं काही ताईंनो. मला फक्त काही साहेब घेतात आणि मी घालते. ड्रेस असो, साड्या असो, अगदी गाऊन सुद्धा साहेब जे घेतील ते मी घालते. मला असं एवढं काही इतकी आवड नाही कशाची, पण ते घेतात आणि छानच घेतात ते. चला ठीक आहे ताईंनो, आता या व्हिडिओला इथं थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.